लगेच डेल्टात घेणार, पण लगेच डेल्टात घेतल्यामुळं करंट हाय होऊन आपली काय करणार, सर्वप्रथम मोठा फ्यूज मारणार. बरोबर आहे ना. पण हे फ्यूज न मारा म्हणून याच्यामध्ये आपण ऑप्शन स्टार्ट डेल्टा टायमरचा पण दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ओव्हरलोड पर्सेंटेज पण दिलाय. याचं ओव्हरलोड पर्सेंटेज आपण 150% ठेवलं. समजा तुमची मोटर जर समजा 25 एम्पियरची म्हणजे 25 एम्पियरची मोटर किती एचपीची असते, कुणी पण सांगू शकता, पटपट उत्तर देऊ शकता. कसं आहे, जास्त वेळ घेतला तर तुम्ही बोर होणार आहे. मी 2 तास बोलणार आहे, मी 4 तास बोलू शकतो. एवढी माझी कॅपॅसिटी आहे. एका प्रोडक्ट विषयी मी 1 तास पण माहिती देईल आणि 3 तास पण देऊ शकतो. 12 HP घेऊ शकते. 25 एचपीची 25 एम्पियर मोटर कोणती घेऊ शकते? 12 HP 12.5 12. हां बरोबर. ज्या टायमिंगला काही डिफॉल्ट होतो त्यावेळेस ते किती हाय लोडला जाते, करंट किती असला हाय होऊ शकतो त्या मोटरचा. जर समजा एखादा फेज गेला किती पर्यंत जाऊ शकतो, 50 पर्यंत. बरोबर. 50. आपली याच्यामध्ये करंट किती हाय लोड ओव्हरलोड सेव्ह होतो, 150%. जर 25 एम्पियर घेत असेल तर हा आपला 37.5 ला सेव्ह होतो. कितीला होतो, 37.5. म्हणजे काही जरी फॉल्ट झाला तर 37.5च्या पुढेच गेल्याच्या नंतर आपला युनिट काय करणार आहे, ट्रिप होणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेज कळला. ओके. याच्यामध्ये आपण SMS द्वारे मॅन्युअली पण सेटिंग ठेवू शकतो. आपल्याला वाटलं बाबा की माझी मोटर 25 एम्पियर घेते पण मला 30 लाच ओव्हरलोड झाली पाहिजे, आपण SMS द्वारे याच्यामध्ये सेट करू शकतो. 30 ला ओव्हरलोड आपण याला करू शकतो. डायरन सुद्धा आपली जर मोटर 10 एम्पियर घेत असेल, माहिती का म्हटलं माझी 8 लाच डायरन झाली पाहिजे, आपण डायरन ठेवला 70%. किती ठेवला, 70%. 70% म्हणजे 10 एम्पियर घेत असेल तर 7 ला डायरन करणार. तर आणि एखादा मला म्हटलं की बाबा नाही मला 8 ला डायरन झाली पाहिजे, SMS द्वारे पण आपण याच्यामध्ये करू शकतो. तुम्हाला एक चार्ट दिला जाईल, त्या चार्टमध्ये सगळे फंक्शन अवेलेबल दिलेले आहेत. तुम्हाला जे पण यात दिसल, जे तुम्हाला काही कमी वाटलं ना ते सांगू शकता. ते सगळं व्हेरिएबल ठेवले. कारण कोणी म्हणजे 15 सेकंद नाही मला जायला पाहिजे, तुम्ही स्वतः चेंज करा. आम्ही सगळं तुमचं त्याच्यात ठेवून दिले, चेंज करता येते. विषय कसा होतो, आपण मॅन्युअली पॅनल घेतो. मॅन्युअली पॅनल ऑटोमॅटिक सेट करतो का, करतो का? समजा तुम्ही जर समजा 6,000 झालेले घेतला, 3 HP ची मोटर लावली आणि 3 HP ची मोटर तुमची 7 एम्पियर घेते. तुमचं 6,000 झालेले 6 वरती ठेवल्यावरती काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, हाताने सेट करणार आहे. मग याच्यात फक्त तुम्हाला SMS टाईप करायचे. काय करायचंय, तुमच्या मोबाईलवरून SMS टाईप करायचं. ऍप्लिकेशन होतं पण ते ओल्ड झाल्यामुळे व्हेरिएशन नव्हतं त्यात. आता नवीन चालू आहे, त्या ऍप्लिकेशन वाल्यांचे पण आपली बंद पडतात. त्यामुळे 1-2 महिन्यात ते पूर्ण जवळपास होईल. याच्यामध्ये जेवढा युनिटमध्ये जेवढे कोडवर्ड त्या कोडवर्डचे आमचे F4चे 4 पेज बनतील, एवढे कोडवर्ड त्याच्यामध्ये. तुमचं प्रत्येक एक ना एक आयटम म्हणजे समजा तुम्हाला कोणतं स्टार्ट करायची, स्टार्ट करायचं स्टार्टिंग किती ठेवायचं. समजा 3 सेकंद 4 सेकंद ठेवतो आपण. ड्राईव्ह स्टार्टर असेल तर स्टार्टिंग टाइमिंग वेगळा असतो, तुम्हाला चेंजेस करायचा ते करू शकता. तुम्ही कॅपॅसिटरचं स्टार्टिंग चेंजेस स्टार्टिंग टायमिंग आहे तो चेंजेस करू शकता. ड्रायरनचा टायमिंग आहे 10 सेकंद 15 सेकंद ठेवलेला आपण, तो आपण चेंज करू शकतो, कमी जास्त करू शकतो, 5 मिनिटापर्यंत वाढू शकतो. ओव्हरलोडचा टायमिंग आपण 10 सेकंद ठेवला तो तुम्ही कमी जास्त करू शकता. काही पण तुम्ही याच्यात जे आहे फंक्शन ते आपण कमी जास्त करू शकतो. उद्या तुम्ही म्हणायला बघ की नाही ट्रिपच होते नाही. तुम्हाला जेवढे फंक्शन मी सांगणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यात अजून कुठली फंक्शन कमी वाटत असेल तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. बरोबर. ओके. हा प्रश्न 1 नंबर आहे. मी हा प्रश्न सुरुवातीलाच बोललो होतो. वॉरंटी पिरियड आहे तुम्हाला, काय आहे वॉरंटी पिरियड. प्रत्येक डीलरकडे एक नाही तर 4 तरी युनिट शिल्लक असतात. बरोबर आहे. ज्या टायमिंगला तुम्हाला वॉरंटी पिरियड मध्ये याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला 1 वर्ष 30 लाख रिप्लेसमेंट आहे. तुम्ही त्या डीलर पाशी देऊन तुम्ही दुसरा युनिट घेऊन जाऊ शकता. त्याआधी कस्टमरला
1 वर्ष त्याला सर हो. वर्ष नंतरचा काय problem त्याच्यानंतरचा विषय, तर तुम्हाला इन केस जर याच्यामध्ये जर अदर काही प्रॉब्लेम आला वॉरंटी संपल्याच्या नंतर तर तुम्ही सर्वप्रथमतः कुठे घेणार आहे, ज्या डीलरकडे युनिट घेतलाय त्या डीलरकडे. तो डीलर तुम्हाला कुठपर्यंत सर्व्हिस देणार आहे, बाबा हा युनिट सर्व्हिस सेंटरला जाईल आणि सर्व्हिस सेंटरवरून रिपेअर होऊन परत कोणाकडे येईल, डीलरकडे. आणि ह्या युनिटला इन केस काहीही प्रॉब्लेम आला तर 500-600 रुपयाच्या वरती तुम्हाला जास्त चार्जेस लागणार जे आपले नाही. सेम येतं त्यात जे 5G टाकलेले आहे, याच्यामध्ये ते खूप कॉस्टली येतं आणि आपण तो सप्लाय त्या मोडेपर्यंत जाऊन देतच नाही, तो अलीकडेच कट करतो. याच्यामध्ये काही जणांचा असा पण प्रश्न असेल, जर फेज एकत्र झाला हाय व्होल्ट होतो, बरोबर आहे. जर फेज एकत्र झाला तर हाय व्होल्ट होतो, हाय व्होल्ट झाल्याच्या नंतर पॉवर सप्लाय होईल, बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये आपण ऑप्टोकपलर म्हणून एक फ्यूज सिस्टम दिलेला आहे. ऑप्टोकपलर म्हणून एक फ्यूज सिस्टम दिलेला आहे. जर तुमचा 2 फेज एकत्र झाला आणि हाय व्होल्टेज जर आला, आपण याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे याची कॅपॅसिटी आपली 750 व्होल्टेजच्या पुढे, त्यामुळे तो काय सहज उडणार नाही. आणि जरी याच्यामधून तुम्हाला पुढे सप्लाय पास झाला, पॉवर सप्लायपर्यंत गेलं तर सगळ्यात अगोदर ऑप्टोकपलर उडतो. म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे हार्डवेअर आहेत, बाकीचे जे कंपाऊंड आहेत ते वाचवायचं काम आपण ऑप्टोकपलर करतो. एक फ्यूज सारखा एक याच्यामध्ये पार्ट आहे, तो पार्ट काम करतो ऑप्टोकपलरचं, म्हणजे तो फ्यूज उडवतो डायरेक्ट. तिथून पुढे तुम्हाला बाकीचा धोका होत नाही. म्हणजे जरी तुमचा युनिट जरी समजा विजेच्या धक्क्यापासून जरी जळाला, आपण म्हणतो काय शॉर्ट सर्किट झालं तरी तुम्हाला खर्च तेवढा येईल. आता विजेच्या धक्क्यापेक्षा तर तुमच्या लाईटचा धक्का झाला नाहीये. बोला सांगतो ना मी, सांगणार आहे सर. क्वेश्चन जो आहे ना, आम्ही उत्तर दिलं नाही दिलं. ज्यावेळेस हा युनिट खाली घेणार का, त्याच्यानंतर जर कोणता प्रश्न आला तर मग मला उत्तर देणे. पण मी जोपर्यंत हा युनिट खाली ठेवीत नाही ना, तोपर्यंत ऑल इन वन फ्युचर याच्यात किती हे सगळे सांगणार आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं आता आपण होतो कुठं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर इथपर्यंत, बरोबर. याच्यानंतर मी तुम्हाला डायरन पर्सेंटेज सांगत होतो. काय होतं मध्ये विषय घेतला का विषय थोडासा वर खेळत जातो, बरोबर आहे का नाही. मी तुम्हाला डायरन पर्सेंटेज पण सांगितलं, मॅन्युअली पण सेट करू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम बेसमध्ये पण सेट होतो. आता काय ठिकाणी बघा कसं होतं की नवीन युनिट नाही आला, नवीन युनिट नेल्याच्या नंतर आता काय वाटतं किंवा याला सेटिंग करावी लागेल. युनिट जोडल्याच्या नंतर याला काय करावं लागेल, ओव्हरलोड सेटिंग करावं लागेल, डायरन सेटिंग करावं लागेल, ते करावं लागेल, ते करावं लागेल. याच्यामध्ये जी आपण सिटी कॉईल दिलेली आहे, ही सिटी कॉईल ॲटो सिस्टमचं काम करते. मी कशी सांगितलं सुरुवातीला मी काय बोललो, आपली सिटी कॉईल ॲटो सिस्टमचं काम करते. म्हणजे तुमची मोटर जी चालू स्थितीचा करंट आहे, तुमच्या मोटरचा जो चालू स्थितीचा करंट आहे तो करंट सेव्ह करण्याचं काम याच्यात करते. एक साधारणपणे जर तुम्हाला सांगतो 10 एम्पियर जर मोटर घेत असेल तर डायरन 7 एम्पियरला सेट करण्याचं काम करते. ओव्हरलोड 150% म्हणजे 15 एम्पियरला सेट करण्याचं काम करते. ओके. म्हणजे तुम्हाला एखाद्या लोकल फिटरचा ज्याला जास्त समजत नाही किंवा नवीनच वाइंडर झालेला आहे, त्याला हा युनिट घेऊन जोडायचा असेल तर त्याला वायरिंग तर इन केस समजणार आहे, अशा पद्धती वायरिंग करायची. वायरिंग पर्यंत समजलं, युनिट चालू केल्याच्या नंतर त्याला ऑप्शनमध्ये गेला, तो कॉल केल्यावरती त्यांनी मोटर चालू केल्याच्या नंतर तो म्हणून आता मोटर चालू केली म्हणून करंट सेव्ह कसा करावा, ॲटोमॅटिकली करंट सेव्ह होतो. ओके. याच्यामध्ये तुम्हाला फेज डिफरन्स याच्यामध्ये फेज डिफरन्स हा आपण 70चा ठेवलेला आहे. कितीचा ठेवलेला आहे? 70चा. जर या 2 फेज मिळून 350 व्होल्टेज आहे आणि त्याच्या ऑदर फेजला मोजल्याच्या नंतर जर 430 व्होल्टेज आहे, किती आहे? 430. मग 350 इंटू 430 किती व्होल्टेज झालं? माझा डिफरन्स कितीचा झाला? 80चा. आपण याच्यात किती ठेवलाय? 70.
म्हणजे 70 पेक्षा किती जास्त गेला 10. लगेच फेज फॉल्ट करून मोटर बंद करायचं काम करणार. 70चा डिफरन्स हा फेज फॉल्ट साठी ठेवलेला आहे. तुम्हाला जर समजा काय आणि एवढा डिफरन्स कुठं राहतो का? एवढा डिफरन्स कुठं राहतो का? नाही राहत. का? तुमचा 415 येईल, 430 येईल, 390 येईल, बरोबर आहे. डायरेक्ट 350 होणार नाही. आणि ज्या ठिकाणी 350 होणार आहे त्या ठिकाणी जो फेज सगळ्यात डीम आहे तो हाय करंट येणार आहे, बरोबर का नाही. हाय करंट घेतल्यावर आपल्या सिटी कॉइलचं काम काय आहे? मोटर बंद करणे, बरोबर. फेज डिफरन्स कळाला सगळ्यांना. ओके. आता याच्यामध्ये एका सरांचा विषय असा आहे, युनिट चोरीला गेला तर लोकेशन सगळ्यांनाच प्रश्न पडला. प्रश्न असे करतात लोक की आम्हाला सुरुवातीला असे प्रश्न विचारत होते, आम्हाला युनिट जोडायचा आहे पण आम्हाला कस्टमर केअरच फोन नाही लावायचा. मग काय आम्ही ॲटो दिल्या लगेच चेंज इंजिनियरला लगेच चेंज करून घेतलं. कस्टमर केअरला फोन करता पण तुम्ही नंबर ऍड करू शकता. आता जर चोरीला गेलो तरी आम्हाला कस्टमर केअरला फोन नाही लावायचा. तर परत आमचं डोकं म्हणतात तरी पण आम्ही परत प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की कस्टमर केअरला फोन न जाता डायरेक्ट ज्याचा नंबर आहे सर सांगा तुम्हाला आता स्पष्ट सांगा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं का, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये बहुतेक जण हा क्वेश्चन विचारतात आणि हा क्वेश्चन विचारल्याच्या नंतर याच्यावरती माझ्याकडे एकदम लांबा उपाय आहे आणि मी त्याचं उत्तर पण व्यवस्थित देतो. आवाज जातोय ना सगळ्यांना? आपला युनिट चोरीला गेला तर आपण इथं होतो. समजा एखादा कस्टमर आहे त्याची ऐकत नाहीये, 5,000चा युनिट आहे समजा, त्यांनी घेतल्याच्या नंतर तो सर्वप्रथम विचार काय करतो, माझा युनिट चोरीला गेले म्हणून मी काय करतो. कारण सगळ्यांच्याच बॉक्सला प्रूफ असतं का? नसतं का नाही, बरोबर आहे. सगळ्यांच्या बॉक्सला प्रूफ नसतं. जर समजा हा युनिट आता हे गाव कोणतं आहे? कडा, बरोबर आहे का नाही. या कड्यामध्ये समजा एखाद्या कस्टमरने युनिट टाकला त्याच्या बॉक्सला आणि त्याच्या बॉक्सला युनिट टाकल्याच्या नंतर समजा चोरणाराने चोरी केली. चोरी केल्याच्या नंतर तो पुण्याला किंवा नगरला जाऊन टाकणार आहे का? तो युनिट कुठे टाकणार आहे? कड्यामध्येच तेवढ्या एरियातच टाकणार आहे, बरोबर. याच्यामध्ये काय आहे? सिम कार्ड आहे. आपला मोबाईल चोरीला गेला पहिलं काय गायब होतं? काय काढून टाकलं जातं? सिम कार्ड. मग चोरणारा चोरी केल्या पहिले याच्यातलं काय काढून टाकणार आहे? सिम कार्ड. सिम कार्ड काढल्याच्या नंतर युनिट चोरीचा काही संबंध राहिला का? सापडणार आहे का? त्याच्यामध्ये आपला एकदम आणि रामबाण बेस्ट उपाय म्हणजे असा की मी सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं होतं याच्यात मास्टर नंबर ऍड होतो. काय ऍड होतो? ते नंबर शोधायच करतात नाही. ज्या टायमिंगला जो चोर हा युनिट चोरून नेतो आणि त्याच्या बॉक्सवरती नेऊन बसवतो त्यावेळेस तो सर्वप्रथम याच्यात काय टाकतो? सिम कार्ड टाकतो. सिम कार्ड टाकल्याच्या नंतर तो काय करतो? युनिट ऑन करतो. काय करतो? युनिट ऑन करतो. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं युनिट ऑन झाल्याच्या नंतर इथं काय होतं? SMS कॉलची लाईट लागते आणि जो सर्वप्रथम नंबर ऍड केलेला आहे त्याला या नंबरवरून कॉल जातो. मास्टर नंबर, मी परत सांगतो, मास्टर नंबरला काय जातो? कॉल. आणि ऑर्डर नंबरला काय जातात? SMS, बरोबर. मास्टर नंबरला कॉल जातो. कॉल दिल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेला सिम कार्डचा नंबर भेटतो, बरोबर. पण ज्यांनी सिम कार्ड टाकले त्याला काय करायचं असते? त्या नंबरवरती कॉल करून मोटर चालू करायची असते. काय करायचं असतं? त्या नंबरवरती कॉल करून मोटर चालू करायची असते. मग तो काय करतो? त्याच्यात जे नवीन सिम कार्ड टाकले त्याच्यावर कॉल करतो आणि त्याच्यावर कॉल केल्याच्या नंतर त्याची कंबाईन परत कोणाला भेटते? मास्टर नंबर. मी तुम्हाला काय सांगितलं? युनिट सर्वप्रथम कोणी बसवला होता? कस्टमरनी. आणि त्या कस्टमरचा मास्टर नंबर याच्यात काय केला होता? आपण सेव्ह केला, बरोबर आहे का नाही. मग याच्यामध्ये सिम कार्ड टाकले तो पण नंबर जातो, ज्यांनी कॉल केलाय तो पण नंबर त्याला जातो, बरोबर. त्याला किती नंबर भेटले? 2 नंबर भेटले.
आता ट्रू कॉलर ऑप्शन सगळ्यांचेच आहे का नाही? हा? आपण काय करणार आहे, सर्च करून बघणार आहे. जवळचा असेल तर 100% सापडणार आहे, आणि जर लांबचा असेल तर तुम्हाला इथं कस्टमर केअर नंबर दिलेला आहे. आम्ही GPS द्वारे तुम्हाला युनिट शोधून देणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. कसं असतं माहिती आहे का, समजा डीलर लोकांकडून युनिट घेऊन जातात, वाइंडर लोक. डीलर लोकांना आम्ही सेलिंग रेट देत असतो, वाइंडर लोकांना डीलर लोक सेलिंग रेट देतात. पण एखादा कस्टमर आहे समजा एकदम जवळचा मित्र आहे वाइंडरच्या, तो त्याच्यावर रेटच टाकीत नाही. त्याला काय घेणं नाही का, त्याला काय करायचंय फक्त 1 वर्षाच्या आतमध्ये युनिट काय प्रॉब्लेम आला तर रिटर्न बदलून द्यायचा आहे. बरोबर आहे का नाही? तो याच्यावरती काय करतो का, कस्टमरला दिल्याच्या नंतर डेट टाकतो का, नाही टाकत. मग तो काय सांगणार की बाबा हा युनिट मी दिला होता. डीलर काय म्हणणार की बाबा मी ह्या महिन्यात दिलाय. वाइंडर काय म्हणणार की मी त्याच्या पुढच्या 4 महिन्यात पुढच्याला टाकलाय. पण हा युनिट किती तास चालला आणि किती वेळ चालला आणि कोणत्या तारखेला ऍक्टिव्ह झाला याची कंबाईन आम्हाला आमच्याकडे अगोदरच असते. ओके, इथपर्यंत समजलं? वॉरंटी पिरियड पर्यंत समजलं? तुम्हाला फेज डिफरन्स समजला, ओव्हरलोड डायग्राम समजलं, सायकलिक टायमर समजला. तुम्हाला एकच युनिट सगळ्या पॅनलला चालतो, इथपर्यंत समजलं? ओके, याच्यामध्ये काय फॉल्ट झाला, काय झालं? सगळे याला चालतो तो सोलारला चालतो. एकदम बेस्ट क्वेश्चन आहे. सोलर साठी जे आहे ना, याच्यामध्ये आपण ऑप्शन ठेवलेला आहे. सोलर कशावरती असतो सर? कशावर असतो? आणि आपण याला सप्लाय कोणता देतो? AC अल्टरनेटिंग सप्लाय AC देतो. अल्टरनेटिंग करंट. एसीचा सप्लाय याला ऍक्टिव्ह होणार आहे का? सोलर डीसीचा सप्लाय ऍक्टिव्ह होणार आहे? ACचा पण मी तुम्हाला प्रश्न पहिला काय केला होता, सिंगल फेज न्यूट्रल. माझा प्रश्न तुम्ही व्यवस्थित ऐकला नव्हता. याचा अर्थ सिंगल फेज डायरेक्ट करंट वर्किंग केलं का? सगळे सांगू शकता. सिंगल फेज न्यूट्रल, 2 फेज आणि 3 फेज. बरोबर? सरांचा क्वेश्चन 1 नंबर होता, अडचण नाही. पण त्याच्यावरती माझं हे उत्तर होतं तर मी 3 फेज विषयी बोललो. 3 फेजला आपला युनिट व्यवस्थित चालतो. आणि सोलरसाठी पण आमचं काम चालू आहे. DC वर्किंगवरती सोलर मोटर पॅनलला आपण युनिटचं काम चालू आहे, ते पण आम्ही वर्किंग करणार आहे. डीसीला ऑलरेडी त्यात जे आता कंट्रोलर आहे, आता आपलं जे कंट्रोल बनवायचं काम चालू आहे, त्या कंट्रोलरमध्येच ते सिस्टीम आहे की आता मोबाईल सगळ्याला जे सिम त्यात टाकलेले आहेत. ऑलरेडी DC हॉटेलचं जे पण गव्हर्नमेंटचं स्कीम आहे त्यांना त्यात सिम येतं, त्यात तुम्ही त्यात सगळं फोन लावू शकता, सगळं ऑलरेडी ऑनलाईन करू शकता. ऑलरेडी त्या सिस्टीम आहे म्हणूनसाठी आपण याच्यावर जादा खर्च करत नाही. त्याच्यावर खर्च केला त्याची प्राइसिंग जास्त वाढेल जर DC तुम्हाला होत. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये AC करतो. एसीतून DC करायचं झालं तर युनिटची साईज पण वाढणार आहे. युनिटची साईज वाढली, बाकीचं कंपाऊंड वाढले, कॉस्टिंग वाढली. तुम्हाला जर मी समजा म्हटलं माझं ऑल इन वन प्रोडक्ट चालतोय, पण हाच युनिट जर समजा माझा DCला पण चालतोय, तुम्ही 8,000 घेणार आहे का? ह्या गोष्टी होतात. त्यासाठी आपण तुम्हाला सुरुवातीलाच मी प्रश्न सांगितला होता, 3 फेजला माझा युनिट व्यवस्थित. कंट्रोलर आहे ना, तो त्याच्यानंतर साधारण जातो, त्यात सगळी सिस्टीम आता येते. आपला पण तो आता चालू आहे. मगाशी बोलता एक आपण थोडंसं वेगळ्या वाहनावरती गेलतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की समजा हा युनिट जोडला आणि या युनिटला इन केस काय प्रॉब्लेम आला तर काय होतं, काही युनिट जे आहेत ते आपल्याला जागेवर जाऊन काढावं लागतात आणि एक मोटरची लीक, वायरची लीक द्यावं लागते आणि मॅन्युअली पॅनल चालू करावं लागतं. बरोबर आहे का नाही? हां, त्याच्यासाठी आपण इथं बायपास ऑप्शन बटन दिलेले. लिंक काढायची गरज नाही पडत बायपास. बरोबर? म्हणजे समजा तुम्ही युनिट बसवलंय 20 किलोमीटर आणि तुम्हाला फक्त तो युनिट काढून देण्यासाठी 20 किलोमीटर जाण्याची गरज. तुमचा वेळ वाचवतो का नाही याच्यातून? बायपास ऑप्शन आपण याच्यामध्ये पण दिलेला. हा झाला आपला युनिटचा विषय. युनिटमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. हां, ओके.
त्यांचा क्वेश्चन बरोबर आहे. आता समजा तुम्ही याच्यामध्ये जे सिम कार्ड टाकलेले बरोबर आहे, ते सिम कार्ड समजा इन केस खराब झालं किंवा काय झालं, काही पण प्रॉब्लेम येऊ शकतो, ट्रॅकिंग वगैरे खराब होऊ शकतो बरोबर. त्या टायमिंगला जर तुम्ही याच्यामध्ये सिम कार्ड नवीन टाकलं तर याच्यामध्ये जेवढे नंबर सेव्ह झालेले आहेत ते तसेच राहतात आणि तुम्ही त्या नवीन नंबरवरून परत आहे त्या पद्धतीत युनिट वर्किंग करू शकतो. मी ह्या युनिट विषयी टोटली माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यात काय कमी आहे ते सांगा. सर ते पण सांगतो तुम्हाला. ह्या आपल्या युनिटची लो व्होल्टेजची कॅपॅसिटी पण सांगतो. सत्तूर बोला इथं विषय का? आता याच्यात जिओ जर असेल तर ते इन्कमिंग फ्री असतं, म्हणजे समजा वर्षभर ते ठेव इन्कमिंग फ्री असतं. अवसर तो एवढं सर याची रेंज किती रेंज किती आहे रेंज फोन आपण कनेक्ट करण्यासाठी रेंज ऑल इंडिया ऑल इंडिया का? आपला हे नाही वायरलेस नाही, वायरलेसची कॅपॅसिटी असते 8 किलोमीटर रेंज तसं नाही रेंज कॉन्टॅक्ट करण्याची मोबाईल ऑल इंडिया. इंडियात कुठं गेलात ना तिकडे दिल्लीला तू बघा एक मिनिट. मास्टर नंबर चेंज त्याचा एक करायचा प्रश्न आहे नंतर मास्टर नंबर चेंज करता येतो का? जमतो. मास्टर नंबर हा ज्या टायमिंगला आम्ही सॉफ्टवेअर मारू त्या टायमिंगला चेंज करता येतो. तोपर्यंत मास्टर नंबर चेंज होत नाही. आणि मास्टर नंबर हा फक्त आम्हीच सॉफ्टवेअर मारू शकतो. काय होणार आहे, मोबाईल जर चोरीला गेला आणि तुम्हाला मास्टर नंबर सॉफ्टवेअर मारायचा SMS जर आम्ही तुम्हाला दिला तर तो सगळ्यांकडे जाणार आहे. तुमचा युनिट चोरीला गेलेला सापडेल का सगळ्यात? सर मास्टर कार्डाचं आमच्याकडे असल्यावर चेंज करता यायला पाहिजे होतं ना. मास्टर कार्ड जर आमच्याकडे असेल तर नंबर त्याच्यावर चेंज करता यायला पाहिजे ना. तसं नाही ना सर. कसं काय? विषय कसा असतो माहिती आहे का, हां. तुम्ही कस्टमर आहे लक्षात घ्या. तुमचा मास्टर नंबर याच्यात ॲड आहे, तुम्ही याच्यात 10 सिम कार्ड टाका, मास्टर नंबर तुमचाच राहणार आहे बरोबर. हां मास्टर नंबर कधी पण लक्षात ठेवा, मास्टर नंबर हा एकच असतो. 10 असतात का? नाही. तुम्हाला मास्टर नंबर चेंज ज्या वेळेस करायचा असेल ना त्यावेळेस आम्ही कस्टमर केअर कायसाठी दिलेलं आहे. सगळ्या नंबरला SMS जातो. फक्त मास्टर नंबर जो असतो ना याला रिटर्न बाकीचे जे 5 नंबर आहेत तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, आपले जेवढे नंबर ॲड होतात ना मास्टर नंबर सोडून, ऐकतात ते सगळे. मी प्रश्न विचारणार आहे, परत सांगतो. तुमचे प्रश्न मी सगळ्यांचे जसं ऐकून घेतो तसं माझे पण प्रश्न असणारच. आपला प्रश्न होता लो व्होल्टेज कशी बरोबर. याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी काय बोललो, आपल्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी किती आहे? 750 व्होल्ट. ओके. तशी याच्यामध्ये लो व्होल्ट सिस्टम जी आहे, जसं मी तुम्हाला फेज डिफरन्स सांगितला 2 फेजमध्ये 70, तसा लो व्होल्टेज हा आपला 180 आहे. जर आपला एक फेज जर डायरेक्ट 180च्या खाली आला तर आपला लो व्होल्टेजचं इंडिकेशन लागून मोटर बंद करायचं काम करतो. हाय व्होल्टेज मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ओके. अजून कोणते काही क्वेश्चन आहेत का? इंग्लिशमध्ये मराठीमध्ये SMS आले असते पण त्याचा मायना खूप मोठा राहतो. याच्यात कोडवर एवढा देता येत नाही. मोबाईल युनिट बघा तुम्ही कोणतं आधीच सांगितलंय, ज्याला शेतकऱ्याला कळत नाही तो मास्टर नंबर जो मेसेज आहे तो त्याला डायरेक्ट कॉल येतो. ते सांगणार आहे, ते मराठीतच सांगितलं. तुमची मोटर बंद करण्यात आली आहे, कशामुळे केली ते सांगतो. पाणी संपल्या कारणामुळे मोटर बंद करण्यात आली आहे, ओव्हरलोडमुळे मोटर बंद करण्यात आली. आता तुम्हाला ओव्हरलोड इन केस कसं होतं माहिती आहे का, ओव्हरलोडला मोटर गेली, तुम्हाला रिटर्न कंबाईन भेटली, तुम्हाला रिटर्न कंबाईन भेटली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं गेलं की मोटर ओव्हरलोडमुळे बंद करण्यात आली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच काय सांगितलं जातं,
पोल्ट्री सेट करण्यासाठी स्टार दाबा. काय सांगितलं जातं? पोल्ट्री सेट करण्यासाठी स्टार दाबा. मग आपण काय करतो? स्टार दाबतो, पोल्ट्री सेट करतो. पोल्ट्री सेट केल्याच्या नंतर परत आपण मोटर चालू करतो, बरोबर का नाही? पण आपण लक्ष देतो का ओव्हरलोड मोटर बंद झालेली आहे? नाही. त्या टायमिंगला जर तुमचा स्टार्टर ट्रिप झालेला असेल, मी ज्या टायमिंगला बोलायचं बंद होईल त्या टायमिंगला लक्षात घ्या मागे कुजबुज चालू असते. ओके. ज्या टायमिंगला मोटर ट्रिप होते म्हणजे रिले ट्रिप होतो, बरोबर? तुमची मोटर ओव्हरलोडला जाते. ओव्हरलोडला गेल्याच्या नंतर तुम्ही जागेवर बसून पोल्ट्री सेट काढता. जागेवर बसून पोल्ट्री सेट काढला, तुम्ही परत मोटर ऑन करायचं काम केलं. मोटर ऑन केली, तुम्हाला सांगितलं मोटर चालू आहे, किंवा तुम्हाला 2 मिनिटं शांत थांबतं युनिट, काही बोलत नाही. 2 मिनिटानंतर सर माझा एक प्रश्न आहे. तसं शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचं काही सबसिडीमध्ये भेटतंय, तसं जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला जे प्रोडक्ट्स घ्यावं ते काहीतरी सबसिडीमध्ये घ्यावं. तर आपले जे प्रोडक्ट्स आहेत, मोटर असेल, ॲटो असेल, स्टार्टर असेल, त्यापैकी आपण आता ज्याची माहिती केली ती शेतकऱ्यांसाठी काही वापर करा मिळेल. किंवा माझा अजून एक प्रश्न आहे, ते 99% आपल्याला सगळ्या फिडरला माहिती आहे की जवळजवळ 170-80च्या व्होल्टेज गावाकडे असतं. 440 डीबी मध्ये पण नसतं. ज्यावेळेस ते मोटरीपर्यंत असतं त्यावेळेस त्याचं लॉस ऑफ करंट होतं. लॉस ऑफ करंट झाल्यामुळं शेतकऱ्याला ट्रिप होणारे जे स्टार्टर आहेत त्याच्यासाठी 3 फेज तर कधी राहतच नाही. त्याच्यासाठी कंडेन्सर टाकलेलं असतं. कंडेन्सर टाकून ह्या मोटर चालतात. जर कंडेन्सरवर स्थिर प्रोडक्ट चालतं का समजा, सांगितलं 2 फेजला. 2 फेजसाठी चालतं. सांगितलं टू फेज मध्ये काय लावायला लिंकेज डायरेक्ट 2 फेज देऊन मोटर कोणती चालते का? तिला आपण मॅग्नेट थेरपी भेटावा त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? कॅपॅसिटरचा वापर करतो, बरोबर आहे का नाही? हे आपलं कोणतं पण गोष्ट घ्या, ज्या टायमिंगला आपण स्टेटर वाइंडिंग करतो आणि त्याच्यामध्ये रोटर टाकला जातो, रोटर आणि स्टेटरच्या मध्ये काय तयार होतं? मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट. बरोबर आहे का नाही? आणि हे मॅग्नेट केव्हा तयार होतं? सप्लाय बरोबर आहे, सप्लाय दिला तयार होतं. पण जर 2 फेज दिले तर डायरेक्ट मॅग्नेट तयार होतं का? त्याच्यासाठी कशाचा वापर करावा लागतो? कॅपॅसिटरचा. मग कॅपॅसिटरचा वापर केल्याच्या नंतर आपला युनिट मी तुम्हाला मगाशी सांगितलं किती फेज पर्यंत चालतो आपला? 1 फेज, 2 फेज. सगळ्यांना समजलं? ओव्हरलोड कसे सिंगल पेज आणि प्युअर 3 पेज आणलं. आपण ओव्हरलोड कसे होतो? मी तुम्हाला काय सांगितलं? ओव्हरलोड रिस्टार्ट केला आपण. ओव्हरलोड रिस्टार्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपण परत मोटर ऑन केली. ऑन केल्याच्या नंतर आपला युनिट 2 मिनिटं शांत राहतो. जर मोटर लगेच चालू केली आणि सिटी कॉइलला जर कंबाईन भेटली तर तो आपल्याला लगेच सांगतो तुमची मोटर चालू झाली आहे. पण जर सिटी कॉइलला कंबाईन नाही भेटली, स्टार्टिंग चालू नाही झाला तर 2 मिनिटं आपला युनिट काय होतो? शांत राहतो. आणि 2 मिनिटानंतर काय बोलतो? अन्य कारणामुळे तुमची मोटर बंद करण्यात आली आहे. आता अन्य कारण म्हणजे केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा आपण साईडवरती जाऊ तेव्हा, मग तिथं आपला स्टार्टर ट्रिप झालेला असेल, एखादा मोटरचा खालचा जॉईंट झालेला असेल. ओके, तुम्हाला मी याविषयी सगळी माहिती सांगितलेली आहे. प्रश्न विचारायचे म्हणजे काय आहे की त्यातलं यात जे आहे ते विचारायचे नाही, ज्यात ऍड करायचंय ते आम्हाला सांगायचं की ऍड करा. कारण तुम्ही विचारलं ना आमच्याकडे आहे, तुम्हाला नाही प्रश्न विचारले, प्रश्न पण ऑलरेडी आहेतच ना. त्यांनी जी माहिती दिली 20 पर्यंत त्यांची कॅपॅसिटी, याच्यापेक्षा आपण त्याच्यात काय ऍडजस्ट करू शकतो, ऍड करू शकतो, आपल्याला काय हवं याच्यापेक्षा त्याच्यासाठी आपण हे बघा, जसं चोरीला गेल्यावर आम्हाला कळायला पाहिजे हे लोकांनी सांगितलं होतं. जसं आज नवीन ऍड केले तसं इथं पण आपण ऍड करू शकतो. फक्त की असं प्रॉपर पाहिजे की त्यात ऍड झालं पाहिजे.
नाही तर आमचं इंजिनिअरिंगच काम सुटून जाईल. असं काही सांगू नका. सांगा खालच्यावर उतरली खाली तर अरे वा आता त्या झाड दिल्यात आम्ही प्रॉब्लेम वायरलेस करा बघ डायरेक्ट शिटी कॉलेज आठ टाकून द्या. स्टार दाबा. आपल्याला बॉक्स वरती जायची गरज लागणार आहे का स्टार दाबलं? आपण स्टार कुठून दाबू शकतो? जिथं आपण ज्या एरियात बसलेलो त्या एरियामधूनच आपण स्टार दाबून क्वालिटी सेट काढू शकतो. बरोबर आहे? इथपर्यंत तुम्हाला समजलं? याच्यानंतर आपला हा जो युनिट आहे याच्यामध्ये नंबर ऍड होतात. याच्यामध्ये सर्वप्रथम मास्टर नंबर ऍड होतो. मास्टर नंबर जो आहे तो आपण ज्या कस्टमरला टाकला त्या नंबर सर्वप्रथम नंबर ऍड करतो. नंबर सुद्धा आपण SMS द्वारे ठेवलेला नाही. काही युनिट सगळ्यांना आता बहुतेक जणांनी युनिट बसवले तर असतीलच, पण त्यांना हे पण माहीत असेल का युनिट बसवत असताना कस्टमर केअरला कॉल केल्याशिवाय त्याच्यात नंबर ऍड होत नाही. आपल्या मोबाईल युनिटमध्ये तुम्ही कोणताही नंबर कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही कस्टमरचा नंबर तुम्ही स्वतः ऍड करू शकता. कस्टमरला सुद्धा कॉल करायची वेळ येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ऑल इन वन इंडिकेशन दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑन म्हणजे तुमची मोटर चालू आहे की नाही या स्थितीचं इंडिकेशन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SMS कॉलचं इंडिकेशन आहे. SMS कॉलचं इंडिकेशन केव्हा लागतं? ज्या टायमिंगला तुम्ही याच्यामध्ये सिम कार्ड टाकता आणि त्या सिम कार्डवरती कॉल करता त्या टायमिंगला SMS कॉलचं इंडिकेशन लागतं. आणि प्लस पॉईंट असा आहे याच्यामध्ये जो नंबर तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करता त्या नंबरला जर या युनिटला जर तुम्हाला कॉल करायचा असेल तरी पण याला SMS कॉलचं इंडिकेशन लागतं आणि तुम्हाला कॉल येतो. आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? माईकला काय होतं सर बरं का? इकडे बघितलं ते नाही एक काम करा तुम्ही फक्त मागे बसून 5 मिनिट लक्ष द्या. समजा आवाज नाही आला मी काय करणार सांगणार ऐकलं नाही तर करून उत्तर देता येणार नाही पण तसं आवाज मी आधी सांगितलं ज्याला आवाज नाही तर जागा आहे पुढची आम्ही फक्त पुढे घेऊन. मी सगळ्यांना सांगितले कसं आहे माहिती आहे का? आता आपण हा जो युनिट आहे त्या युनिटविषयी मी तुम्हाला माहिती देतो. याच्यामधून तुम्हाला माहिती भेटणार आहे. हा प्रोडक्ट किती जमणार आहे हे पण कळणार आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मजा एक कोणती येते माहिती आहे का? ज्यावेळेस आपण शर्यत लावतो तेव्हा ज्यावेळेस आपण शर्यत लावतो आपण एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यात एखाद्याला उत्तर येत नसतं आणि त्याचा इथं येऊन सत्कार होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना अभिमान की माझं पण नाव तिथं यावा. त्यासाठी सगळ्यांनी आतुरतेने आणि व्यवस्थित ऐकावा. माझा आवाज सगळ्यांना पोहोचतोय ना? आवाज येतो का? विचारणार उत्तर द्यावं लागेल. आपण कुठपर्यंत होतो? नंबर यापर्यंत मास्टर नंबर. बरोबर? मास्टर नंबर ऍड करण्यासाठी आपण याच्यामध्ये सिम कार्ड टाकतो. आपला युनिट ऑन करतो. ऑन केल्याच्या नंतर आपण याच्यावरती कॉल करतो. कॉल केल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं जातं की आपल्या युनिटमध्ये जे फ्युचर आहे ते सांगत असतं की बाबा 3 फेज ओके असेल तर ओके सांगतं, मोटर चालू असेल तर चालू, बंद असेल तर पण सांगतं. ते सांगत असताना आपण त्याला तुम्हाला पॅम्पलेट तर दिलंच जाणार आहे. पॅम्पलेटवरती पूर्ण चॅटवरती तुम्हाला माहिती असेल. पण तुम्हाला इनकेस सांगायचं जर असं वाटतं की ज्यावेळेस हे सांगत असताना आपण 8 दाबायचं 3 वेळा 8 दाबायचं त्यावेळेस तिकडनं लेडीज बोलते 1 बरोबर. असं 3 वेळा बोलल्याच्या नंतर आपला कॉल कट होतो. मास्टर नंबर ऍड होतो. त्या मास्टर नंबरला तुम्हाला रिटर्न कॉल आणि SMS सेवा चालू असते. बरोबर. बाकीचे ऑर्डर 5 नंबर ऍड होतात त्या 5 नंबरला फक्त SMS चालू असतात. आता याच्यामध्ये कसं होतं समजा एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 5 सदस्य बरोबर. 5 सदस्यांमध्ये एखादा तरी अडाणी असतो त्याला वाचता लिहिता येत नाही. त्याला SMS देऊन फायदा आहे का? त्याला काय पाहिजे? रिटर्न कॉल येऊन मला कळेल काय प्रॉब्लेम झालाय. त्यासाठी त्याचा मास्टर नंबर आपण याच्यात ऍड करायचा सर्वप्रथम. ओके. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे नंबर डिलीट मारू शकतो. आपल्याला जेवढे नंबर ठेवायचे तेवढे ठेवू शकतो. बाकीचे नंबर आपण याच्यातून डिलीट मारू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न कंबाईन SMS भेटतात की बाबा तुमची मोटर तुमच्या 5 सदस्यांपैकी कोणी चालू केली याचा पण तुम्हाला रिटर्न कंबाईन म्हणून SMS भेटतो.
तुमच्या मोटरचं तर सिग्नल किती आहे ते पण तुम्हाला भेटतं. याच्यामध्ये आता तुम्हाला डेमो म्हणून मी एक छोटासा फक्त एंटेना दिलेला आहे, कारण मी वायर तर हातात धरून तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये 2.5 मीटरची वायर देतो. तुम्हाला जर समजा काही ठिकाणी खोलदरीच्या एरियामध्ये जर समजा युनिट बसवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण 5 मीटर केबल सुद्धा उपलब्ध करून देतो. आता ही केबल सेपरेट ठेवायचं कारण असेल का काही युनिटला डायरेक्ट आतमधून इनबिल्ट केबल येते, बरोबर आहे. पण जी इनबिल्ट केबल येते ती इनबिल्ट केबल जर समजा उंदराने कुरतडली त्या टायमिंगला युनिट आपल्याला पुढे पाठवायला लागतो सर्व्हिस स्टेशनला, बरोबर आहे ना. सर्व्हिस स्टेशनला आपल्याला युनिट पाठवायची गरज नाही. त्यासाठी आपण आपल्याकडे डायरेक्टली तर सॉकेट सिस्टम देऊन आपण अशी केबल दिलेली. जर ही केबल उंदराने कुरतडली तर आपण दुसरी केबल शॉपवरती उपलब्ध करून तुम्ही दुसरी केबल बसू शकता. तुम्हाला युनिट खोलायची गरज पडेल का? नाही पडणार, कारण ही केबल बदलली की आपला युनिट परत चालू होणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर पर्यंत मी सांगितलं, तुम्हाला डायरन कशी होती हे सांगितलं, ओव्हरलोड कशी होती हे सांगितलं. त्याच्यामध्ये अजून एक फ्युचर आहे, काय आहे की आपला ॲटो मोड. काही युनिटला काय होतंय का ॲटो मोड सिस्टमच नाही. लाईट आली कॉल करायचा आणि मोटर चालू करायची, लाईट गेली विषय संपला. समजा एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या क्षेत्रामध्ये पाणी भरायचंय पण दिवसभरात 7 ते 8 वेळा लाईट जाते. त्यावेळेस आपण सारखंच लाईट यायची वाट बघायची, कॉल करायची वाट बघायची का? त्यासाठी आपण इथं ॲटो मोड म्हणून ऑप्शन ठेवलेला आहे की जर एखाद्याला जर गरज आहे आपल्याला ॲटो मोडची, बाबा आज दिवसभर आपल्याला पाणी द्यायचंय आणि दिवसभर पाणी देत असताना आपल्याला ॲटो मोडची गरज आहे, त्यासाठी आपण 2 दाबून ॲटो मोड चालू करू शकतो. आणि ॲटो मोड चालू केल्याच्या नंतर आपली दिवसभरात किती वेळा लाईट जाऊ द्या, किती वेळा येऊ द्या, तेवढ्या वेळा तो ऑटोमॅटिकली चालू करायचं काम करतो. आणि चालू केल्याच्या नंतर मास्टर नंबरला कॉल पण करतो आणि बाकी ऑर्डर नंबरला SMS पण पाठवतो. फ्युचर चांगलं आहे याच्यामध्ये इथपर्यंत, बरोबर. याच्यामध्ये आपल्याकडे सायकलिक टायमर पण आहे. सायकलिक टायमर कोणाला माहिती, ऑन ऑफ टायमर म्हणतो आपण त्याला. ऑन ऑफ टायमर, मोटर किती वेळ चालू ठेवायची, किती वेळ बंद ठेवायची. बोरचं जर मोटर असेल तर बोरची मोटर तुम्हाला माहिती आहे, समजा अर्धा तास चालते, पाणी संपतं, पाणी संपल्याच्या नंतर परत 10 मिनिटांनी अर्धा तास मोटर चालते किंवा परत 15-20 मिनिटांनी अर्धा तास मोटर चालते. त्या टायमिंगला आपण याच्यात सायकलिक टायमर लावू शकतो. सायकलिक टायमर आपला आहे 720 मिनिटाचा, 12 तास पण चालतो, बरोबर. 720 मिनिटाचा सायकलिक टायमर आहे हा. आपण त्याला 1 तास पण ठेवू शकतो, 30 मिनिटं पण ठेवू शकतो आणि त्याला 12 तास पण ठेवू शकतो. ऑफ टायमर पण आपला तेवढाच आहे, बरोबर. सायकलिक टायमर समजला. याच्यामध्ये आपल्याला डायनॅमिक रिसेट टायमर पण आहे. आता आपण मोबाईलवरून तर डायनॅमिक रिसेट करू शकतो, बरोबर आहे. डायरेक्ट रिसेट म्हणजे काय की ड्रायर म्हणजे काय की मोटर ज्यावेळेस कमी पाणी संपतंय किंवा मोकळी फिरते त्यावेळेस काय होतंय की ड्राय रन होते, तो परत किती वेळाने चालू व्हायचा आहे. डायनॅमिक रिसेट टायमिंग. आता डायनॅमिक रिसेट टायमिंग याच्यामध्ये कसं आहे आपला, तर डायनॅमिक रिसेट टायमिंग म्हणजे असा की आपण फोनवरून तर करू शकतो, पण इनकेस समजा सगळेच जण काही फोनवर आता आपली मोटरवर पाणी संपले, बरोबर आहे. आपल्याला रिटर्न कंबाईन येणार आहे, कॉल येणार आहे, आपल्याला माहिती तर भेटणार आहे, पण आपल्याला लगेच पाणी येणार आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे आपलं पाणी अर्धा तासाने किंवा 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी, बरोबर. पण 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी पाणी आल्यावरती आपल्याला त्या टायमिंगला कॉल करून परत काय करायला लागणार आहे, तो कॉल रिसेट काढावा लागणार आहे, बरोबर. याच्यामध्ये तसं ऑप्शन आपण ॲटो सिस्टममध्ये पण दिलेलं आहे. म्हणजे डायरन रिसेट टायमिंग हा आपण अर्ध्या तासाचा दिला. तुमची मोटर डायरन झाली, इंडिकेशन लागलं, तुम्हाला कॉल आला, तुमची मोटर बंद पण करण्यात आली, पण बंद झाल्याच्या नंतर परत अर्ध्या तासाने ऑटोमॅटिक चालू करायचं पण काम करतो. काय करतो? ऑटोमॅटिक परत चालू करायचं काम करतो. म्हणजे तुम्हाला तिथं लक्ष ठेवून लक्ष केंद्रित करायची गरज आहे का? नाही. एवढं जर आपण कस्टमरला सांगितलं, कस्टमर काय करणार आहे आपला युनिट, बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये आपला ओव्हरलोड टायमिंग पण आहे. ओव्हरलोड टायमिंग आपण याचा 15 सेकंद ठेवलेला आहे. किती ठेवलेला आहे? 15 सेकंद. म्हणजे इन केस कसं होतं का समजा तुमचं लोडला पाणी
ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला मोटर चालू करता त्या टाइमला सुरुवातीला करंट मोटरचा जास्त राहतो, बरोबर. आणि जर आपण ओव्हरलोड टायमिंग नाही ठेवलं तर ते काय करणार आहे, आपल्याला लगेच बंद करायचं काम करणार, बरोबर आहे ना. मोटरचं बारीच्या बाहेर पाणी पडायला समजा 1 मिनिट 2 मिनिटं जातो, हा त्याच्यावर तोपर्यंत आपला करंट काय होतो, हाय लेवलला राहतो. त्याच्यात आपण 15 सेकंद ठेवला तर आपण 1 मिनिट पण करू शकतो. त्याच्यामध्ये एस एम एस फंक्शन मधून आपण ओव्हरलोड टायमिंग वाढवू शकतो. याचा स्टार्ट डेल्टा टायमिंग पण आहे. स्टार्ट डेल्टा टायमिंग कसा राहतो, जो आपण बघा एखाद्या आता जवळपास स्टार्ट डेल्टा टायमिंग हा माझ्या दृष्टीने तरी फक्त MUG20 चे जेवढे पॅनल आहेत, MUG20H, MUG20, MU2S माहिती आहे सगळ्यांना ना, त्या पॅनलला सेपरेट टायमर दिलेला आहे, बरोबर का नाही. किंवा आपला जो ॲटो येतो इनबिल्ट त्याच्यामध्ये स्टार्ट डेल्टाचा टायमिंग दिलेला आहे, 1 मिनिट 2 मिनिटं ते 5 मिनिटापर्यंत. 5 मिनिटाच्या पुढे कोणत्याही ॲटोचं टायमिंग नाही. याच्यात आपण स्टार्ट डेल्टा टायमिंग पण लावू शकतो. कसं होतं, समजा एखादी 20 HP 25 HP मोटर आहे, व्होल्टेज कमी आहे, त्या ठिकाणी आपल्याला स्टार जास्त लावून घ्यावा लागतो आणि नंतर डेल्टा घ्यावा लागतो.